नमस्कार. मीरा रोड वाद नियम की धर्म हा एक मोठा प्रश्न आहे. मुंबईच्या मीरा रोड मधील पूनम एव्हरेस्ट क्लस्टर 1 सोसायटीमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती निर्माण झालेला वाद आता संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची चर्चा होते आणि तो चर्चेचा विषय बनलाय. आता घटना काय आहे? ईद अल अजहासाठी काही मुस्लिम कुटुंबांनी सोसायटी परिसरात कुर्बानीसाठी बकऱ्या आणल्या आणि अस्थायी शेड उभारलं. काही रहिवाशांनी याला विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की सोसायटीचे नियम, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य याचं उल्लंघन होता कामा नये. तक्रारीनंतर महापालिकेने शेड हटवलं, पण त्यानंतर वातावरण तापलं. दोन्ही गटामध्ये वाद, घोषणाबाजी आणि हाणामारी झाली. एका युवकावरती बुलेटने हल्ला झाल्याची ही तक्रार समोर आलेली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या संघटनेने मैदानात उतरून त्याला विरोध केला. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्नही पोलिसांचा चालू आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे, धर्म मोठा की कायदा? भारत हा सर्व धर्माचा आदर करणारा देश आहे. हिंदू असो किंवा मुस्लिम, प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार सण साजरा करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण याच वेळी सार्वजनिक नियम, स्वच्छता आणि इतर नागरिकाच्या भावना यांचाही आदर राखणं तितकंच महत्वाचं आहे. आज समाजाला गरज आहे ती संघर्षाची नाही, तर सुसंवादाची. कारण हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगळे देश नाही, हे एकाच देशातील, तर एकाच भारतामधले दोन महत्वाचे समाज घटक आहेत. काही मोजक्या लोकांच्या कृतीमुळे संपूर्ण धर्म बदनाम होऊ शकतो. दंगली, द्वेष आणि हिंसा यात कोणताही फायदा देशाला होणार नाही, कारण यामधला द्वेषच निर्माण होणार आहे. शेवटी एकच, धर्म माणसाला माणुसकी शिकवतो आणि धर्म माणसाला माणुसकी शिकत असेल तरी माणुसकीच सर्वात मोठा धर्म ठरला पाहिजे, अशा भावनेने दोघांनीही वर्तन केलं पाहिजे. दोन्ही समाजाने, त्यामध्ये मुस्लिम असो किंवा हिंदू असो. लोकांच्या भावना ह्याही तितक्याच महत्वाच्या आहेत आपला स्वतःचा सण साजरा करताना.